समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी येथील चोरी प्रकरणाची भिलवडी पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी ठसे तज्ञ व श्वान पथकाच्या मदतीने जोरदार शोध मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे। पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सराफ व्यावसायिक घनश्याम सुधीर पोद्दार हे आपल्या कुटुंबियांसोबत 24 नोव्हेंबर 2024 रोजी तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते। त्यानंतर ते 1 डिसेंबर 2024 रोजी पहाटे भिलवडी गावी परत आले। घरी येता क्षणी घराचे कुलूप तोडल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी घरामध्ये जाऊन बघितले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले। यावेळी आपल्या घरी चोरी झाल्याचे पोद्दार यांच्या लक्षात आले। त्यांनी तातडीने सदर घटनेची कल्पना भिलवडी पोलिसांना दिली। सदरची चोरी ही 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024च्या दरम्यान घडली आहे। सदर घटनेची फिर्याद घनश्याम पोद्दार यांनी भिलवडी पोलिसात दिली आहे। सदर फिर्यादीमध्ये अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे राहते घराचे लोखंडी ग्रिलचे कुलूप तोडून त्याचा आतील लाकडी दरवाजा कडी कोंडा मोडून घरामध्ये प्रवेश करून बेडरूम मधील तिजोरीमध्ये ठेवलेले 73,500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 32,000 असा एकूण 1,05,500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे नमूद करण्यात आले आहे। दरम्यान सदर चोरी प्रकरणी भिलवडी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी घटनास्थळाची पाहणी करून जोरदार शोध मोहीम सुरू केली असून सर्व प्रकारच्या शक्यता गृहीत धरून तपासाची चक्रे गतिमान केली आहेत। ठसे तज्ञ तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते। श्वान पथकाने बाहेरील गल्ली ऐतवडे चौकापर्यंतचा मार्ग दाखवला। त्यानंतर ते तिथेच घुटमळले। दरम्यान भिलवडी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्यासह दरिबा बंडगर, सतीश माने, संदीप गुरव, नागेश खरात, अनिल कोळेकर, शिवाजी सिद्ध तसेच भिलवडी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे यांच्यासह महेश घस्ते, राहुल जाधव, स्वप्नील शिंदे यांच्यासह भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे। सदर घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे हे करीत आहेत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।